हॅलो वॉरियर्स, गट क मुख्य परीक्षा 2025च्या पेपर 1 साठी नेमकं काय करायचं की आपला स्कोर 80+, 85+ जाईल याची स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. आणि टू द पॉईंट जे मुद्दे असतील म्हणजे टू द पॉईंट स्ट्रॅटेजी शेअर करेन. प्लस ही स्ट्रॅटेजी जर तुम्हाला जशीच्या तशी फॉलो करता आली, ट्रस्ट मी, तुम्ही खरंच 85पर्यंत जाऊ शकता. कारण याच्यापूर्वी बरीच मुलं गेलेली आहेत कुठल्याही टॉपरला, ज्याने पेपर 1मध्ये टॉप केलेलं असू देत किंवा एक्झाममध्ये टॉप केलेलं असू देत, त्यांना जरी तुम्ही विचारलं तरी ते हीच स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करतील आणि अगदी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिलेबस तुमचा कंप्लीट होईल अशा पद्धतीची ही स्ट्रॅटेजी आहे. पहिली गोष्ट तर तुम्हाला माहिती की मराठी 50, इंग्लिश 50 प्रश्न आहेत आणि या दोन्हीचे मिळून जर तुम्ही पाहिलं तर 100 गुण म्हणजे टोटल 200 गुण आहेत. ठीक आहे. आता ज्यावेळेला तुम्ही मराठीची तयारी करताय, मराठी आपली मातृभाषा आहे म्हणजे त्याच्यातलं बेसिक ग्रामर तरी आपल्याला माहिती असतं. नाम, सर्वनाम, विशेषण, त्याच्यानंतर क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दांच्या जाती असतील किंवा इतर जो पार्ट आहे तो माहिती असतो. काही ठराविक टॉपिक जे आहेत ज्यांना वेटेज जास्त आहे पण ते तुलनेने अवघड सुद्धा आहेत, जसं की प्रयोग सारखा टॉपिक आहे तर इथे थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यातही कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग लक्षात येतील, भावे प्रयोग लक्षात येईल, पण ज्यावेळेला संकर प्रयोगांचा विषय येतो त्यावेळेला थोडंसं कठीण जाऊ शकतं. त्याच्यानंतर समाससारखा टॉपिक असेल, त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण आहे किंवा वाक्यांचे प्रकार आहेत, वाक्य रूपांतर आहेत, हे जे काही आहे शब्दसिद्धीसारखा टॉपिक आहे. आता करायचं आहे काय, जर तुम्हाला कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त तयारी करायची असेल, तुमच्याकडे एक पुस्तक असायला पाहिजे. माझ्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं बुक होतं मराठी इंग्लिश, माझ्याकडे 1984 ते 2023 वालं हे बुक होतं आणि हेच बुक मी रेफर केलेलं. हे एकटं पुस्तक तुम्हाला 70+ घेऊन जाण्यासाठी इनफ राहतं. कसं? या पुस्तकामध्ये तुम्हाला 1984 पासून 2023 पर्यंत, आता रिसेंटची मला माहिती नाही आवृत्ती कुठली आहे ती, तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न एकत्रित दिलेले आहेत मराठीचे आणि इंग्लिशचे. प्लस त्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा दिले. एखादा प्रश्न जर कॅन्सल झालेला असेल तर तो का कॅन्सल झाला हे सुद्धा दिलेलं आहे. मी याचं मार्केटिंग करत नाही आहे, वैयक्तिकरित्या मी त्यांच्याकडून कुठले पैसे घेतलेले नाहीत, बट जेन्युअनली सांगते मला या पुस्तकाचा फार जास्त फायदा झाला आहे. करायचं आहे काय, तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे की हे पुस्तक काही झालं तरी मला एक्झाम होईपर्यंत सोडवून कंप्लीट करायचं आहे. सोडवायचं कसं? समजा नाम हा टॉपिक आहे, नाम या टॉपिक खाली जेवढे प्रश्न दिलेले आहेत सगळे प्रश्न सोडवून घ्यायचे. प्रश्न सोडवताना कुठली मेथड फॉलो करायची सांगते. तुमच्याकडे एक नोटबुक असेल किंवा जर तुम्ही प्रिंटआउट काढलेल्या असतील आन्सर शीटच्या तर त्याच्यावरती, मी जनरली या टाईपची नोटबुक जी आहे ती फॉलो केलेली होती. इथे तुम्हाला दिसत असेल मी आकडे टाकलेत. नाम या टॉपिकवरती जवळपास 98 प्रश्न आहेत. हे जे 98 प्रश्न आहेत हे 98 प्रश्न मी सोडवलेत. आता जेवढे प्रश्न सोडवले या प्रश्नामध्ये कधीतरी आपल्याला असं होतं एखादा प्रश्न सोडवताना की आपल्याला एक्झॅक्टली उत्तर माहिती नसतं. एकतर प्रश्न स्किप नाही करायचा जेव्हा या पुस्तकातून प्रश्न सोडवताय. काय करायचं, तुम्हाला माहिती नसेल की एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पण तुम्ही अंदाजे उत्तर दिलेलं असेल तर त्या प्रश्नाच्या समोर स्टार करून ठेवायचा. ठीक आहे. जसं की आता नाममध्ये तर असा एखादा प्रश्न नव्हता की ज्याच्यासमोर मी स्टार केलेला असेल, कारण नाम जनरली इझीवाला टॉपिक आहे. तुम्हाला दुसरा एखादा, मी आता मूलभूत हक्क मी पेपर 2चे पण याच्यातच काही प्रश्न सोडवलेले. जस्ट अ सेकंड, मी तुम्हाला दाखवते एक सॅम्पल म्हणून. काळ या टॉपिकचे प्रश्न सोडवलेले आहेत. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 15च्या समोर मी स्टार केले. हा स्टार का केलाय? समजा तो प्रश्न सोडवताना मला काहीतरी कन्फ्युजन आहे किंवा मला असं वाटतंय की इथे काहीतरी एक वेगळा रूल दिलेला आहे, जो रूल नंतर मी वाचणं गरजेचं आहे, त्या रूलवरती जास्तीत जास्त प्रश्न आले, तो रूल माझ्या लक्षात राहणं गरजेचं आहे. तर त्या प्रश्नासमोर स्टार करून ठेवा आणि सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर ज्या ज्या प्रश्नांसमोर तुम्ही स्टार केलेला आहे आणि जे प्रश्न तुमचे चुकलेले आहेत तेवढे सगळे प्रश्न परत एकदा पहा, त्यांचं एक्सप्लेनेशन परत एकदा पहा. याने होतं काय, समजा तुम्ही एक टॉपिक अभ्यासला, तो टॉपिक अभ्यासणं, परत त्याचे प्रश्न सोडवणं, परत ते रिवाईज करणं, याच्यामध्ये तुमचा खूप वेळ जातो. त्यापेक्षा बेटर वे हा आहे की तुम्ही प्रश्न सोडवले सगळे, आता तुम्हाला त्या टॉपिकमधले नेमके कुठले प्रश्न अवघड जात आहेत हे तुम्हाला लगेच कसं कळतं, जेव्हा तुम्ही स्टार करून ठेवलेलं असतं की इथे मी अंदाजे उत्तर दिले किंवा इथे मला कन्फ्युजन आहे, किंवा उत्तर जरी बरोबर आलेलं असेल स्टारवाल्या प्रश्नांचं तरी तुम्हाला कळतं की मी काय तुक्का मारला, म्हणजे कुठल्या लॉजिकनी तिथे मी उत्तर दिलं ज्याच्यामुळे माझं ते उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे तुमचं लॉजिकही डेव्हलप होतं तिथे. जे आपण म्हणतो ना, काही लोकांचे, काही मुलांचे तुक्के सहज लागतात, ते तुक्के तुमचे लागायला सुरुवात होते. आणि जिथे जिथे चुकलंय, म्हणजे एखादा ठराविक टॉपिक, समजा प्रयोगसारखा टॉपिक आहे, जो पॉईंट किंवा त्या पूर्ण टॉपिकमधला असा भाग जो माझा
कच्चा आहे, म्हणजे जिथे मला आणखी अभ्यासाची गरज आहे तो तुम्हाला समजतो. कारण तिथे चुकलेले प्रश्न किंवा तुम्ही अंदाजे उत्तरं लिहिलेले जे प्रश्न असतात त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्ही पाहता. म्हणजे जे ऑलरेडी मला येते त्याची रिव्हिजन तर माझी होतीये, पण त्यासोबतच जे मला येत नाहीये ते पण माझं वाचलं जातं. लक्षात येते? ही मेथड फॉलो करा. अख्खं पुस्तक सोडवण्याचं टार्गेट ठेवा आणि ते पुस्तक सोडवून होतं. ठीक आहे? तुम्ही जर बसलात एकदा प्रश्न सोडवला, तुम्हाला जेवढा पेपर सोडवण्यासाठी वेळ लागतो तेवढा वेळ लागत नाही. दुसरा मुद्दा, आता हा तुम्हाला प्रत्येक टॉपिकला हात लावण्यासाठी, म्हणजे अख्खं पुस्तक रिवाईज करणं, म्हणजे तुम्ही थेरीचं बुक जर घ्याल, एखादं कुठलंही मराठी व्याकरणचं पुस्तक घ्याल किंवा इंग्लिशचं घ्याल आणि ते कम्प्लीट अभ्यासाल, तर ते पुस्तक वाचण्यापेक्षा या पुस्तकातून जाणं हे कधीही बेटर आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे. 85+ मला आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. दुसरा मुद्दा, तुम्हाला जो मी मराठी इंग्लिश म्हणजे इंग्लिश ग्रामरचा जो फ्री कोर्स दिलेला आहे, ठीक आहे, त्या इंग्लिश ग्रामरच्या कोर्समध्ये आत्तापर्यंतचे जे पेपर्स आहेत जवळपास मला वाटते 2016 पासून ते 2024 पर्यंत, 2023चा एखादा पेपर राहिलेला असेल. अदरवाईज याच्यामध्ये राज्यसेवा मेन्स, त्याच्यानंतर ग्रुप बी मेन्स आणि ग्रुप सी मेन्स, या सगळ्या प्रश्नांचं इंग्लिशचं जे ॲनालिसिस आहे ते इन डिटेल घेतलेलं आहे. इन डिटेल म्हणजे मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की, म्हणजे माझा अनुभव पण आहे तो, की तुम्ही जर मराठी इंग्लिशचे प्रश्न, आयोगाचे प्रश्न एकदम जर प्रॉपरली केलेले असतील तर आत्ताचा पेपर पहा तुम्ही, ग्रुप बीचा झालेला 2024चा, जर तो पेपर पाहिला तुम्ही तर ऑलमोस्ट 35 पर्यंतचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला रिपीटेड दिसतील. ते मी असं नाही म्हणत की 22 मधूनच आलेत, 23 मधूनच आलेत, पण जेव्हा तुम्ही 1984 पासूनचे हे सगळे प्रश्न सोडवतात ना, तुम्ही जर तो पेपर उघडला तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यातले जवळपास इंग्लिशचे जे प्रश्न आहेत 35 पर्यंतचे क्वेश्चन्स हे रिपीटेड आहेत. आता रिपीटेड म्हणजे असं नाही की जसं आधी दिलेलं होतं तसंच, तसेही खूप क्वेश्चन्स आहेत की ॲज इट इज आयोगाने ऑप्शनही न बदलता जसाच्या तसा प्रश्न रिपीट केलेला आहे. पण त्याच्यासोबतच ज्या वेळेला तुम्हाला एखादा प्रश्न येतो व्होकॅब्लरीवरती, मुलांचा ग्रामरमध्ये प्रॉब्लेम काय आहे, एकतर आहे ग्रामरचा पार्ट, इंग्लिशच्या पेपरमध्ये प्रॉब्लेम काय आहे, एकतर आहे ग्रामरचा पार्ट आणि दुसरा आहे वोकॅबचा पार्ट. ही कळत नाही की वोकॅब कुठून करावी. त्याच्यामध्येही तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती काही प्रश्न आहेत, फ्रेजेस अँड इडियम्सवरती काही प्रश्न आहेत. हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचे सिनॉनिम, अँटोनिम असतील किंवा पॉलिसेमीवरती आत्ता प्रश्न यायला लागलेत, होमोग्राफ, होमोफोन्सवरती प्रश्न यायला लागले, म्हणजे ते येतात आधीपासूनच. मग होतं काय, जर हे प्रश्न आत्ता आयोग जो आहे ना प्रश्नांची लेंथ वाढवत आहे, मग जर तुम्हाला त्या प्रश्नाचा एक्झॅक्टली, म्हणजे आता मी ॲक्च्युली आत्ता ॲनालिसिस घेत नाही आहे, ॲनालिसिसचे ऑडिओ मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. 2024चा ऑडिओ जो आहे तो पहिल्यांदा ऐका, तुम्हाला इतक्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला जो एक कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे या एक्झामच्या बाबतीत, तो कॉन्फिडन्स येईल फक्त ते एक रेकॉर्डिंग ऐकलं तुम्ही की. कारण जर तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील, त्यातही स्पेसिफिकली इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील, कॉन्फिडन्स खूप गरजेचं आहे. सो परत एकदा सांगते, पहिल्या पेपरमध्ये मराठीसाठी कुठल्या गोष्टी फोकस करायच्या आहेत. एकतर हे जे काही मी पुस्तक सांगितलेलं आहे ॲनालिसिसचं, तुम्ही दुसऱ्या प्रकाशनचा वापरू शकता. जर तुम्हाला दुसरी लँग्वेज समजत असेल तर मी पहिल्यापासून तेच फॉलो केले, त्यामुळे मी ते सजेस्ट केलं तुम्हाला. 1984 ते 2025 पर्यंतचे जे प्रश्न आहेत मराठी व्याकरणचे ते सोडवायचे. याच्यामध्ये पण नाम, सर्वनामसारखे टॉपिक तुम्हाला वाचत नाही बसावे लागत, म्हणजे की मी ते वाचलेलं नाही आहे, मला समजत नाही. अरे बेसिक आहे, हे आपण शाळेत शिकलोय आणि आत्तापर्यंत ते आपल्या स्मरणात असतं, ते काही विसरलेलं नसतं. ठीक आहे. जे टॉपिक तुम्हाला कठीण जाऊ शकतात, जसं की वाक्य पृथक्करण आहे, उद्देश आणि विधेय समजतं, पण बाकी उद्देश विस्तार विचारला तर कदाचित कन्फ्युजन होईल काही जणांचं. आधारपूरक विचारलं तर कन्फ्युजन होईल, कर्मपूरक विचारलं तर कन्फ्युजन होईल. सो त्याच्यासाठी काय करायचं, मग तो टॉपिक फक्त उघडायचा आणि तेवढाच टॉपिक प्रॉपरली करायचा. आणि बऱ्याचदा असंही होतं, हे मी स्वतः पण अनुभवलं की मला एखादा टॉपिक सुरुवातीला खूप असं वाटतं की यार हा टॉपिक अवघड आहे, म्हणून मी खूप मागे ठेवला की मी तो केलेलाच नाही आहे. आणि जेव्हा ॲक्च्युली आता टाईम नाही आहे म्हणून मी तो करायला घेतला आणि मी त्याचे प्रश्न सोडवले, तर लक्षात आलं की त्याचा 1 किंवा 2च प्रश्न माझा चुकला आहे. म्हणजे काही टॉपिक हे आपल्याला फक्त भीती दाखवतात.
की हे तुला जमत नाही आहे किंवा हा फार अवघड आहे, याच्यातले पॉईंट्स माझ्या लक्षात नाही आहेत, हे मला समजलेलं नाही आहे. पण तुम्ही ॲक्च्युली जेव्हा प्रश्न सोडवायला घेतात तर ते तुम्हाला इझी जातं. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट काय करायची, जसे तुम्ही टॉपिक सोडवाल म्हणजे उत्तरं द्याल तसं त्या प्रश्नाच्या समोर त्या टॉपिकच्या समोर टिक मार्क करा. मी इथे केले पहा, इथे मी त्या टॉपिक समोर त्याचे किती प्रश्न आहेत हे सुद्धा मेन्शन केलेले आहे. त्यामुळे मला एक आयडिया पण येत होती की जर समजा आता माझ्याकडे 10 मिनिटांचाच फ्री वेळ आहे तर त्या 10 मिनिटांमध्ये मी कुठल्या टॉपिकचे प्रश्न सोडवू शकेन, मी लगेच ते सोडवायला घ्यायचे. जर मला आता मी निवांत फक्त अभ्यासासाठीच बसली आहे, मग ज्या टॉपिकवरती 300-350 प्रश्न आलेले आहेत असं टॉपिक पण मी घेऊ शकत होते. सो तुमच्या टाईमनुसार तुम्ही करू शकता. इव्हन अगदी रात्री झोपताना ज्याला कंटाळा आला की आता काही नाही करावं असं वाटत आहे, त्यावेळेला बसून जरी तुम्ही काही टॉपिक सोडवले मराठीचे तरी चालू शकतं. सो हे प्रॉपरली करा. आणि मराठीच्या पेपरचं हे एक वैशिष्ट्य आहे, आत्तापर्यंत जर तुम्ही आयोगाचे पेपर्स पाहिले तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आयोग काय करतो ना, ठराविक वर्षी ठराविक प्रश्नांवरती जास्त भर देतो. म्हणजे आय थिंक 2018 की 19चा एक पेपर असेल ग्रुप बीचा PSIचा, तर म्हणजे कंबाईंडवाला. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त सर्वनाम हा टॉपिक जो आहे त्याच्यावरती 6-7 प्रश्न आहेत. काही वेळेला क्रियाविशेषणला फार जास्त आयोगाने टार्गेट केले की क्रियाविशेषणवरतीच जास्त प्रश्न आहेत. काही वेळेला आयोग काय करतो, वाक्प्रचारांवरती म्हणींवरती. आय थिंक रिसेंटच्या एका पेपरमध्ये 24च्या कुठल्या तरी एका पेपरमध्ये मराठीमध्ये वाक्प्रचार की म्हणी जोड्या लावायचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती जास्त प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आयोगाचं एक आहे की एक टॉपिक फोकस करेल आयोग आणि त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारेल. इंग्लिशचं जर पाहायला गेलं, आता मराठीचं क्लिअर झालं, हे एवढं जरी केलं ना पुस्तक तुम्ही मराठीसाठी, मी गॅरंटी देऊ शकते तुमचे मार्क्स चांगले येतील. शब्दसिद्धीसाठी वगैरे किंवा जे आपण आता बाकीचं म्हणजे जो पण असावाला पार्ट आहे तो थोडासा किचकट वाटतो, त्याच्यासाठी थोडेसे ट्रिकचे व्हिडिओज पहा. इवन 45 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना मी काही आधीचे क्लासमधले जे रेकॉर्डिंग वगैरे आहेत ते अवेलेबल करून दिलेले, ज्याच्यामध्ये ट्रिक्स वगैरे दिलेले आहेत. शब्दशक्तीसारखा जर टॉपिक असेल जो लक्षात ठेवायला कठीण जातो किंवा प्रयोगमधला जर संकर प्रयोग लक्षात ठेवायला कठीण जात असेल, काही ट्रिक्स करायच्या आणि त्याच्यानुसार ते लक्षात ठेवायचं. हे केलं तर मराठीमध्ये खूप चांगले मार्क्स येतात. एखादा दुसरा शब्द जो आउट ऑफ द बॉक्स विचारला जाईल, नव्याने विचारला जाईल किंवा कन्फ्युजन झालं तर तिथे मार्क्स जातील, बाकी मार्क्स जाऊ द्यायचे नाहीत मराठीमध्ये. आता प्रश्न येतो इंग्लिशचा. इंग्लिशमध्ये ग्रामरचे काही ठराविक टॉपिक आहेत, जसं कंडिशनल सेंटेन्स. या टॉपिकवरती 100% तुम्हाला 2 तरी कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्त 3, 4, 5 पण प्रश्न दिसू शकतात. एक टॉपिक तुम्हाला जवळपास 4, 6, 8, 10 मार्क्स मिळवून देऊ शकतो. फक्त 4 कंडिशन्स आहेत, फक्त 4 कंडिशन्स आहेत. आणि इंग्लिशचे सगळे लेक्चर जे आहेत ते मी अवेलेबल करून दिलेत. मी गॅरंटी देऊ शकते तुम्ही जर ते लेक्चर केले आणि नंतर PYQची प्रॅक्टिस केली, याचे मार्क्स तुमचे जाणार नाहीत. कंडिशनल सेंटेन्सचा प्रश्न कंडिशन ओळखा म्हणून कधी कधी विचारलं जातं कुठली कंडिशन आहे. कधी कधी तुम्हाला सेंटेन्समध्ये रिकामी जागा दिली जाते, त्याच्यानुसार विचारलं जातं करेक्ट सेंटेन्स, रॉंग सेंटेन्स किंवा फाइंड द एरर. कुठल्याही याच्यामध्ये कंडिशनल सेंटेन्सेस विचारले जातात. टॉपिक एकच आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर व्हॉइस, चेंज दी व्हॉइस. चेंज दी व्हॉइसचा एक चार्ट दिला आहे मी लेक्चरमध्ये. तो चार्ट ज्याला समजला, तुम्ही प्रश्न पहिला 2 ते 3 सेकंदमध्ये उत्तर काढता. आणि हे आत्ताचे जे ग्रुप बीचे मेन्सची मुलं आहेत त्यांनी हे एक्सपिरियन्स केले. म्हणजे हे मी फक्त माझं लेक्चर पहा म्हणून नाही सांगत आहे. जे ग्रुप बी मेन्सला असणारी मुलं आहेत 45 डेज चॅलेंजमध्ये, त्या मुलांनी स्वतः हे एक्सपिरियन्स केले की येस मॅम, काही सेकंड्समध्ये उत्तर निघते. जर प्रश्नाकडे पाहिलं की कळतं याचा आन्सर काय. सो चेंज दी व्हॉइस असेल आणि याच्यावरती प्रश्न आहेत. एका पेपरमध्ये 2-2, 3-3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर डिग्रीवरचे क्वेश्चन. डिग्रीचं तर ना एवढाच, म्हणजे हे जर आपलं पेज असेल ना, एवढाच पार्ट, एवढंच लिहून दिले, तेवढंच रूल आहेत. तुमची पॉझिटिव्ह असू देत, कंपॅरेटिव्ह असू देत, सुपरलेटिव्ह असू देत, ट्रान्सलेशन करायला सांगितले, योग्य ओळखायला सांगितले, कसाही प्रश्न येऊ देत. तेवढा एक चार्ट समजला ना, छोटासा म्हणजे एक 5-6 ओळींचंच हे आहे, तेवढं जर समजलं डिग्रीचे प्रश्न सुटतात. डिग्रीवरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, रिपोर्टेड स्पीच. तुम्हाला सांगते आत्ताचा जो तुम्ही राज्यसेवेचा पेपर पाहिला, आय थिंक 2023चा की 24चा पेपर आम्ही पाहत होतो, ते राज्यसेवाच असेल मे बी. जवळपास 5 प्रश्न एकाच पेपरमध्ये डायरेक्ट इनडायरेक्टवरती विचारलेत. 5 प्रश्न म्हणजे ग्रामरचे तुमचे 10 मार्क्स. इमॅजिन करा, फक्त एक टॉपिक परफेक्ट केला तर. आणि सेम डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये पण ठराविक शब्द वाक्यातले जर तुम्हाला कळलं की
मला पूर्ण म्हणजे 4च्या 4 ऑप्शन वाचायची गरज नाही आहे. मला फक्त फाइंड आउट करायचे आहेत की कुठले शब्द डायरेक्टमध्ये असे असले की इनडायरेक्टमध्ये असे होतात. ते तुम्हाला जर फाइंड आउट करता आले, याचं उत्तरसुद्धा काही सेकंदांमध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशनल सेंटेन्स, व्हॉइस झालं, डिग्री झालं, डायरेक्ट माझं मे बी काही विसरलं जाऊ शकतं काही टॉपिक. त्याच्यानंतर क्लॉजेसवरती एक प्रश्न येतात. 3च टाईप आहेत. त्याच्यातला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि नाऊन क्लॉज ओळखणं अगदी सोपं जातं. ॲडवर्ब पण ऑब्व्हियसली सोपं जातो, कारण पहिले 2 तुम्हाला ओळखता आले की तिसरं तुम्हाला ओळखता येतं. करेक्ट सेंटेन्स असेल, रॉंग सेंटेन्स असेल, कुठलाही सेंटेन्स जर विचारलं, लक्षात घ्या की त्याच्यामध्ये एक तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट विचारलेलं असेल, टेन्स करेक्ट आहे का विचारलेलं असेल, कंडिशनल सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर असतं ते बरोबर आहे का विचारलेलं असेल, किंवा कधी कधी जे मी टेन्सचं म्हटलं की 2 घटना मग कुठल्या कशा दिलेल्या आहेत त्याच्यानुसार विचारलेलं असेल. हे सगळं इंटरलिंक्ड आहे. त्याच्यानंतर मूड एक टॉपिक आहे. आता मला सगळे टॉपिक आठवत नाहीत ॲक्च्युली, आम्ही खूप डिस्कस केले या गोष्टींवरती. एक 7 ते 8 टॉपिक असे होते की ज्याच्यावरती, म्हणजे ग्रामरच्या बाबतीत बोलते मी, की ज्याच्यावरती आयोगाने खूप प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. हां, ट्रान्सफॉर्मेशन एक, याच्यावरती पण खूप प्रश्न आहेत की सिम्पल सेंटेन्स आहे, जनरली कंपाऊंड दिलं जाईल आणि सिम्पल करायला सांगितलं जाईल, कॉम्प्लेक्स दिलं जाईल, सिम्पल करायला सांगितलं जाईल, किंवा सेंटेन्सचे टाईप्स ओळखा म्हणून. तर मी सिंथेसिसचं पण लेक्चर दिलेलं आहे, त्याच्यातून पण तुमच्या लक्षात येईल की एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये कसं जायचं, आणि त्याचे काही कीवर्ड्स आहेत. जे कीवर्ड्स आपल्याला माहिती झाले की आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. सो असे काय. आणि क्वेश्चन टॅग हा तर खूप इझीवाला आहे. ठीक आहे. तरी पण मुलं चुकवतात, तरी पण एक्झाम हॉलमध्ये आपला गोंधळ उडतो. सो ग्रामरचे हे काही टॉपिक आहेत. याच्या व्यतिरिक्त पण ऑब्व्हियसली पार्ट ऑफ स्पीचमध्ये पण प्रश्न विचारले जातात. कंजम्पशनवरती आणि प्रिपोजिशनवरती स्पेसिफिक भर आहे आयोगाचा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली करायच्या आहेत. अगेन, जर तुम्हाला कळत नसेल की हे टॉपिक मला येत आहेत का नाही येत आहेत का, किंवा या टॉपिकची माझी किती तयारी झाली आहे, माझे प्रश्न कुठे नेमके चुकतात, म्हणजे डिग्री मला कळते, पॉझिटिव्ह काय आहे, कंपॅरेटिव्ह काय आहे, सुपरलेटिव्ह काय आहे समजतंय, पण जर प्रश्न असा दिला की म्हणजे 2 लोकांचीच तुलना दिली आहे, मग तिथे मला कळत नाही आहे की तिथे मी कंपॅरेटिव्ह वापरू की सुपरलेटिव्ह वापरू. बरं, मी कंपॅरेटिव्ह वापरली, मला रूल समजला की कंपॅरेटिव्ह डिग्री येईल, पण मग तर आम्ही फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी वापरतो, मग इकडे बेटर काय येतं आहे. हे जे काही रूल्स असतात, हे रूल्स तुम्हाला जेव्हा तुम्ही PYQमधून जाताय तेव्हा कळतात. आणि प्लस तुम्ही ज्यावेळेला ते सोडवताय, तुम्हाला ते सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुमच्या माइंडमध्ये इतकं फिट बसतं की नेक्स्ट टाइम जेव्हा क्वेश्चन येतो त्यावेळेला तुमचं चुकत नाही. दुसरा एक मुद्दा आहे की आयोगाचे जर तुम्ही PYQ पाहिले तर बऱ्याचदा आपल्याला आयोगाने आधी वेगळं उत्तर दिलं आणि नंतर वेगळं उत्तर दिलंय असं पाहायला मिळतं. पण ज्यावेळेला ते उत्तर, म्हणजे बऱ्याच वेळेला असंही आहे की आयोगाने चुकीचे ऑप्शन दिलेत आणि तरी बरोबर उत्तर दिले, एक पर्याय दिलाय कुठला तरी, पण बऱ्याचदा काहीतरी एक छोटासा बदल असतो की जो आपल्याला नोटीस नाही करता येत. तर त्याच्याबद्दल सुद्धा PYQ अनालिसिसच्या सगळे जेवढे डिस्कशन मी घेतलेत त्याच्यामध्ये मी बोलली आहे. आणि इंग्लिश ग्रामरच्या कोर्समध्ये जो फ्रीवाला आहे त्याच्यामध्ये हे सगळे अनालिसिसचे रेकॉर्डिंग जे आहेत ते मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेत. सो तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सोडवा. समजा तुम्ही राज्यसेवाचा पेपर घेतलात किंवा कंबाईंड ग्रुप बीचा पेपर घेतला, 2024चा पेपर सोडवला कंबाईंड ग्रुप बीचा, स्वतः पूर्ण टाईम लावून 1 तासाचा पेपर सोडवा. पेपर सोडवल्यानंतर उत्तरं चेक करा. पेपर सोडवताना आणखी एका कुठल्या गोष्टीची काळजी घ्या की ज्या प्रश्नाला तुम्हाला असं वाटेल की याचं उत्तर मला येत नाही आहे पण तरीसुद्धा मी दिलं आहे, म्हणजे ते तुक्का मारणं किंवा अंदाजाने उत्तर दिलं, तिथे स्टार करून ठेवा उत्तरपत्रिकेवरती. तिथे एक्झाम हॉलमध्ये नाही करायचं, प्रॅक्टिस करताना. समजा मी 10 प्रश्न सोडवले, 11व्या प्रश्नाला मी अडकले, 11व्या प्रश्नाला मी स्टार करून ठेवेन, पण मी त्याचं उत्तर देईन. ठीक आहे. असंच मी सोडवत गेले, नंतर अचानक मी 21व्या 22व्या प्रश्नाला अडकले, स्टार करून ठेवा. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली आहेत, तुम्ही ज्या प्रश्नांना म्हणजे ज्यांचं दिले तुमचं उत्तर बरोबर आलं त्याचा काही विषय घेऊ नका, जास्त टेन्शन घेऊ नका, ते एकदा फक्त नजरेखालून गेले तरी चालेल परत एकदा. पण जिथे तुम्ही स्टार केले, जरी त्याचं उत्तर बरोबर आलेलं असेल तरी परत एकदा तो प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन पहा. जर तो प्रश्न चुकलेला असेल तर आणखी जास्त व्यवस्थित एक्सप्लेनेशन पहा आणि विचार करा की मी काय विचार करून हे उत्तर दिलेलं होतं. म्हणजे तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये हा एक्सपिरियन्स फ्रीला पण आलेला असेल की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हॉलमध्ये दिलेलं असतं, तुम्ही 3 लिहिलेलं असतं, घरी आल्यावर कळतं की 1 आहे त्याचं उत्तर, आणि तुम्हाला आठवतं की यार मी इथे असा विचार केलेला. सो ज्यावेळेला तुम्हाला हे समजतं की मी त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय विचार केला होता,
तेव्हा तुम्हाला कळतं की मी असा विचार करणं हे चुकीचं आहे आणि मी कुठलं लावलेलं लॉजिक माझं बरोबर येते, तुम्ही ते लॉजिक जे आहे ते परत यूज करू शकता आणि तुमची उत्तरं बरोबर येऊ शकतात. मग जे लोक तुक्के मारतात आणि त्यांची उत्तरं बरोबर येतात, त्यांचं लॉजिक असं डेव्हलप झालेलं असतं. समजलं? सो जिथे जिथे स्टार आहे याचा अर्थ मला इथे कन्फ्युजन आहे, हा टॉपिक माझा मागे, या टॉपिकमध्ये मला आणखी तयारी करायची गरज आहे. तो टॉपिक तुमचा रिवाईज होईल. आणि जिथे जिथे तुमचं चुकले, उत्तरच चुकलेत डायरेक्ट तिथे तर आणखी काळजीपूर्वक परत एकदा त्याचं एक्सप्लेनेशन पाहायचं, म्हणजे पुढच्या वेळेला सेम तसाच प्रश्न आला तर तो चुकणार नाही. आणखी एक मुद्दा, जर पेपर सोडवत असाल, एक तर तुमच्याकडे खूप कमी दिवस आहेत, पेपर 2 साठी कुठल्याही क्लासेसचे अकॅडमीचे कुठलेही पेपर घ्या आणि ते सोडवा, काहीही प्रॉब्लेम नाही. पेपर 1ला प्रायोरिटी बेसिसवरती आयोगाचे जे पेपर मी तुम्हाला सांगितलेत हेच आधी सोडवा. आधी आयोगाचे पेपर सोडवा, नंतर कुठल्या क्लासचे सोडवा, काय करायचं ते करा. पण प्रायोरिटी बेसिसवरती माझं हे टार्गेट असायला पाहिजे की ग्रुप बी ॲटलिस्ट 2018 ते 2024, ग्रुप सी 2018 ते 2024 मला सोडवायचेच आहे तर कंपल्सरी. हे पेपर जर तुम्ही सोडवू शकत नसाल, तुमचा रिझल्ट येणं फार कठीण आहे. प्लस राज्यसेवा 2016 पासून जर ॲक्च्युली मी तुम्हाला अवेलेबल करून दिले, तुम्हाला टाईम कसा मिळतो त्याच्यानुसार पहा, पण ॲटलिस्ट 2020 ते 2024चे जे पेपर्स आहेत ते पेपर सोडवा, त्याचा ॲनालिसिस करा. कारण हे जे प्रश्न आहेत इकडचा इकडे, इकडचा इकडे, इकडचा इकडे, हेच केलं आहे आयोगाने. आणि जेव्हा मी मगाशी सांगता सांगता एक मुद्दा राहिला, वोकॅबचे जेव्हा क्वेश्चन येतात, जर समजा तुम्हाला 4 शब्द दिले आयोगाने असे, त्याच्यासमोर 4 दिले जोड्या लावायला, तुम्हाला वाटलं की अरे हा तर नवीन क्वेश्चन आहे कम्प्लिटली. आयोग प्रत्येक वेळेला 4 नवीन शब्द देताना काय करतोय, हा शब्द जो आधी विचारलेला ना तो देईल. आणि 99% केसेसमध्ये या एकावरून तुमचं उत्तर निघतं एलिमिनेट करून. त्यामुळे थोडे आयोगाचे जर मागचे पेपर पाहिले, हां याला अपवाद असतील, मी असं म्हणत नाही की 100% हे बरोबर आहे, याला अपवाद डेफिनेटली आहेत, पण ज्यावेळेला तुम्ही हे करताय, आयोगाचे पेपर करताय, तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन करताय, तुम्हाला जे रूल्स समजत आहेत, तुम्हाला ज्या गोष्टी समजत आहेत, त्याच्यातून तुमचा अभ्यास इतका जास्त होतोय आणि क्वेश्चन सोडवण्याची टेक्निक ज्याला आपण म्हणतो ती तुमची इतकी डेव्हलप होतीये की नवीन प्रश्न जरी आला, नवीन पेपर जरी आला, तरी सुद्धा तिथे तुम्हाला तुमचा 100% देता येतं आणि तुमचा स्कोर 100% वाढतोय. मी काल परवा मुलांशी बोलताना म्हटले की 2024चा समजा पेपर आहे, मेन्सचा, 2024चा मेन्सचा, म्हटलं की एकदा रिवाईज करा. आता 2024चा पेपर जेव्हा पेपर झाला, आधी पण एकदा दोनदा बघितलेला आहे, परत आम्ही एकदा मुलांकडून सोडवून घेतलाय, तेव्हा सोडवलेला आहे, त्याच्यानंतर आम्ही ॲनालिसिस घेतले तेव्हा पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर ॲनालिसिसची रिव्हिजन करायला सांगितली तेव्हा पाहिलेलं आहे. आता तो पेपर एवढ्या वेळा पाहिलाय, तरीसुद्धा आज जर परत तो पेपर घेऊन जर मुलं बसली, 100 पैकी 100 नाही देत. म्हणजे जो क्वेश्चन पेपर ऑलरेडी तुमच्या नजरेखालून गेलाय, ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती आहे, ज्याचं ॲनालिसिस तुम्ही केलंय, ज्याची रिव्हिजन तुम्ही केली आहे, उत्तरं तोंडपाठ आहेत, तो पेपर जरी तुम्ही परत एकदा घेऊन बसलात तरी तुम्हाला पैकीच्या पैकी येत नाहीत. मग जर तुम्ही कम्प्लिटली नवीन पेपर डोळ्यासमोर घेत असाल तर तिथे तुम्हाला 100 पैकी 100 पडावेत, हे एक्सपेक्टेड नसावं. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीज सोडवताय किंवा इव्हन आयोगाचा पेपर सोडवताय, कमी मार्क्स आले, रडायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, माझं कसं होणार, मला कॉन्फिडन्सच नाही, आता माझं काहीच होऊ शकत नाही, अजिबात या झोनमध्ये जायचं नाही. माझे 40 बरोबर आलेत, ठीक आहे, 60 का चुकलेत, 60मध्ये मी कुठे कमी आहे, मला संधी आहे की हे 60 प्रश्न जे माझे आत्ता चुकलेत त्याच्यावरती मी आत्ता काम करेन, म्हणजे एक्झाम हॉलमध्ये हे 60 पैकी कुठलाही प्रश्न आला तर तो माझा चुकणार नाही. हा अप्रोच ठेवा. कितीही कमी स्कोर येऊ देत टेस्ट सिरीजमध्ये, टेन्शन घ्यायचं नाही. जे चुकलंय जिथे आपला मग, आणि कम्पेअर तर अजिबात करू नका, त्याला इतके आले त्याला तितके आले, ही इतकी खराब गोष्ट आहे ना की ही एक गोष्ट तुमच्या हातून तुमची पोस्ट जाण्यासाठी भरपूर आहे. कारण आजूबाजूची हजारो मुले जी फक्त कंपॅरिझनमध्ये अडकून आहेत, त्यातही स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही एखादी ऑफलाईन टेस्ट देतात आणि तिथल्या मुलांचा स्कोर पाहतात, तुमचा कॉन्फिडन्स खूप डाऊन होतो. आणि बऱ्याचदा असंही आहे की ज्यांचा स्कोर खूप चांगला आलेला असतो, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात, फायनलमध्ये रिझल्ट येत नाही. सो या गोष्टींची काळजी घ्या. परत एकदा सांगते, पुस्तक जे मी तुम्हाला सांगितलं, कुठलंही पुस्तक घ्या, पण त्या पुस्तकातून सगळे प्रश्न सोडवण्याचं टार्गेट ठेवा. टॉपिक झाला ना, टिक मार्क करा. आता इथे पहा, मी इंग्लिशचे सगळे प्रश्न सोडवले, फक्त सिनोनिम अँटोनिमवाला टॉपिक राहिला असेल तर बाकी सगळे प्रश्न, आणि स्पेलिंगवाला बाकी सगळे प्रश्न सोडवले, त्याच्यासमोर मी टिक मार्क केलं होतं. ज्यावेळेला हे अख्खं पुस्तक तुम्ही सोडवता ना,
एका पॉईंटला तुम्ही इतके म्हणजे ते प्रश्न रिपीट पाहतात ना, तुम्हाला कळतं की एवढे प्रश्न रिपीट झालेत आणि मग आपल्याला वाटतं की यार इतकं तर रिपीट होतंय, मग आपण कशाच्या मागे पळतो. आणि हे कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आणि ॲक्युरसी वाढवण्यासाठी, सिली मिस्टेक्स कमी करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण इथे तुम्ही आयोगाचं जे आहे, आयोग जिथे प्रश्न विचारतोय तेच प्रॉपरली करताय. बाकी तुम्ही 10 पुस्तकं घ्या, पण 10 पुस्तकातून जर आउटपुट मिळत नसेल, मी आधी पण मुलांना सांगितलं की आता समजा हे काही टॉपिक आहे ठराविक, याच्या व्यतिरिक्त प्रश्न येत नाहीत असं मी म्हणत नाहीये, पण जर माझ्याकडे कमी दिवस आहेत आणि मला कमी दिवसांमध्ये मॅक्झिमम स्कोअर करायचा आहे, तर मला कळलं पाहिजे की कुठले टॉपिक आहेत ज्याच्यावरती जास्त प्रश्न आलेत. अजूनही सांगते की माझे काही टॉपिक लिहायचे राहिलेले असू शकतात, पण हे काही टॉपिक आहेत जे आपल्याला तुलनेने कठीण वाटतात, पण ते इम्पॉर्टंट सुद्धा आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की हे टॉपिक थोडे व्हास्ट आहेत, पण या टॉपिकच्या सगळ्या म्हणजे ह्याचे कसे प्रश्न सोडवायचे याच्या टेक्निक्स ट्रिक्स म्हणजे इतका कठीण वाटू नाही. आणि विशेष म्हणजे या टॉपिकचे जे प्रश्न येतात ना, ते थोडे लांबलचक असतात. म्हणजे जसं वोकॅबचा एखादा प्रश्न आला ना की वर्ड दिला आणि खाली काहीतरी विचारले, ते प्रश्न तुलनेने आपल्याला सोपे वाटतात कारण लेंथ कमी असते. या प्रश्नांची लेंथ जास्त असते. हे प्रश्न तुमच्यासाठी टाइम कन्झ्युमिंग असतात. हेच प्रश्न असतात ज्याच्यामुळे तुम्हाला पेपरला वेळ कमी पडतो. सो ज्यावेळेला तुम्ही याचे टेक्निक्स पाहतात, प्रश्न कसा सोडवायचा हे पाहतात, शॉर्टमध्ये लगेच उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे पाहतात आणि प्रॅक्टिस करतात, एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला 60 मिनिटं इनफ होतात एवढे सगळे प्रश्न मराठी इंग्लिशचे सोडवण्यासाठी. मला काय काय सांगायचं समजलं तुम्हाला? 1984 ते 2025 पर्यंतचे जे प्रश्न आलेले आहेत आयोगाचे, ते प्रश्न सगळे सोडवा. तेवढं केलं ना, तुम्ही आरामसे 70 पर्यंत जाताय, 70+. आणि ज्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या मग ॲडिशनल करायला, की म्हणजे आता हे बाकीचे जे पेपर आहेत की नाही, हे टाईम लावून सोडवायचे आहेत आणि त्याचा ॲनालिसिस परत रिवाईज करायचं आहे. हे जेव्हा कराल, शिवाय मी वोकॅबचे पण काही सेशन दिलेत, ज्यावेळेला बाकीचं काही काम करताय तर त्यावेळेला ते वोकॅबचे व्हिडिओज जे आहेत ते प्ले करून ठेवू शकता. 1.50च्या पॉईंटनी जरी ऐकलं तुम्ही तरी समजेल, कारण मी जनरली खूप स्लो बोलते त्या व्हिडिओजमध्ये. सो ते 1.50च्या स्पीडने तुम्ही ऐकू शकता, तरीसुद्धा क्लिअरली ऐकायला येतं. आणि सगळे जे काही वर्ड्स आहेत, इडियम्स असतील, सिनॉनिम अँटोनिम असतील, फ्रेजेस असतील, हे सगळं आयोगाने विचारलेलं जे आहे तेच घेतलेलं आहे. शिवाय ते कसं लक्षात ठेवायचं त्याच्या ट्रिक्स पण दिलेले आहेत. आणखी एक उदाहरण सांगते जाता, आम्ही 2023-24च्या प्रश्नांचं विश्लेषण पाहत होतो. ग्रुप बी आणि सी, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही कुठल्या याच्यामध्ये. आयोगाने एक प्रश्न विचारलेला, युबिक्युटस म्हणून शब्द विचारलेला, ज्याचा अर्थ होतो ओमनी प्रेझेंट, म्हणजे जो सगळीकडे प्रेझेंट आहे, त्याला युनिव्हर्सल असं पण म्हणतात. आणि आयोगाने काय केलं एका पेपरमध्ये, सेम म्हणजे दोन ऑप्शन दिले की जे उत्तर येऊ शकतं. सो ऑप्शन चुकीचे झाले, तो प्रश्न हॅशटॅग झाला. नंतर लगेच 2च महिन्यांनी आय थिंक तो पेपर झालाय आणि आयोगाने परत तोच प्रश्न विचारला, युबिक्युटस, का तर आयोगाला मे बी त्याची चूक करेक्ट करायची असेल, असं असू शकतं. सो लक्षात घ्या की आयोगाचे बरेचसे प्रश्न असे आहेत जे आधी विचारलेत, परत रिपीट झाले. तो ESPN वाला एक प्रश्न आहे, तो तर आधी विचारलाय, परत ॲज इट इज रिपीट केलाय, फक्त आधीचं ऑन काढलं आणि परत बाय टाकले. सो असे खूप सगळे क्वेश्चन्स आहेत जे रिपीटेड आहेत. 30-35 प्रश्न आरामसे मिळतात पेपरमध्ये जे रिपीट झालेले आहेत. आणि जर त्या 30-35 प्रश्नांवरती जर तुम्हाला तिथे कमांड मिळाली तर पुढचे 15 प्रश्न सोडवण्यासाठी कॉन्फिडन्स आपोआप येतो. ज्यावेळेला तुम्ही ॲनालिसिस ऐकाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कितीतरी प्रश्न असे आहेत इंग्लिशमधले जे कम्प्लिटली न्यू आहेत, पण केवळ ते जे विधान दिलेलं आहे वोकॅबमध्ये स्पेसिफिकली, केवळ ते जे विधान दिलेलं आहे त्याचा आपल्या भाषेत आपण मिनिंग समजून घेतलं तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. कारण जे मी तुम्हाला पेपर 2साठी पण सांगितलं, सेम 30 मेथड, की जरी तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहिती नसेल तरी तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न वाचले की लक्षात येते की ह्याचे हे 3 ऑप्शन जे आहेत ते उत्तर असणार नाही, पण ते समजण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घ्यावं लागतं आणि ते सगळं लॉजिक तुम्हाला त्या PYQ ॲनालिसिसमध्ये मिळेल. सो 2016 पुढचे राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सीचे जे काही ॲनालिसिस आहे हे सगळं ॲनालिसिस मी कोर्समध्ये अवेलेबल करून दिले. वॉरियर ऑफिसर ॲपवरती ते अवेलेबल आहे, तिथून तुम्ही करू शकता. तुम्ही ऑलरेडी दुसरीकडून कुठून करत असाल तरी करा, पण मी अगेन सजेस्ट करेन पेपर 1ला आधी आयोगाचे पेपर, देन कुठल्याही क्लासच्या अकॅडमीचे काही करायचे ते करा, आधी आयोगाचे पेपर ही प्रायोरिटी ठेवा. ठीक आहे, ते कंप्लीट झालं परत बाकी काय करायचं ते करा. असं जर केलं 100% पेपर 1ला खूप चांगला स्कोर येईल. आणि पेपर 1 हा तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल, रिझल्ट ऑब्वियसली सगळी मुलं पेपर 1ला चांगले मार्क्स घेतात आणि तुम्ही पेपर 2वरती खूप मेहनत घेतली आणि पेपर 1ला मार्क्स नाही आले तरी तुम्ही रिझल्टमधून बाहेर पडाल, एवढं लक्षात ठेवा. कारण हे हातातले मार्क्स आहेत. म्हणजे तिकडे तुम्ही करंट अफेअर्सचं मे बी तुम्ही 1-2 मॅगझिन केलेत
पण तुम्हाला खात्री नाही की याच्यातून प्रश्न येईल किंवा याच टॉपिकवरती प्रश्न येईल. इव्हन याची पण खात्री नाही की हे सगळं मला आठवेल की नाही. पण मराठी इंग्लिश असेल ते जर तुम्ही एकदा परफेक्ट केलं 100% एक्झाममध्ये आठवतं, 100% त्याची उत्तरं बरोबर येतात. त्यामुळे त्याच्यावरती पण म्हणजे वेळ देणं गरजेचं आहे. सो तेही करा. दोन्ही GS असेल किंवा मराठी इंग्लिश असेल कशालाच कमी लेखू नका, इग्नोर करू नका. आणि ह्याचं मी आणखी एक सांगितलं जे की जेव्हा थोडा वेळ मिळतो ना की मला आता 5 मिनिटाचा वेळ पण मला नंतर दुसरं काहीतरी करायचं किंवा तुम्ही मे बी एखादा ऑफलाईन क्लास जॉईन केलेला आहे आणि तुम्हाला अजून क्लास सुरू व्हायला 5 मिनिट आहेत, तर त्या 5 मिनिटांमध्ये का होईना मी काही प्रश्न सोडवून घेईन. ट्राय करा, हे होतं. आणि आणखी एक सांगते की प्रश्न सोडवताना जेव्हा तुम्ही टॉपिक वाईज प्रश्न सोडवताय पुस्तकातून, त्यावेळेला तुमची ॲक्युरेसी खूप चांगली असते. म्हणजे आता हेच मी जर उदाहरणार्थ तुम्हाला दाखवलं, चूक कुठेच दिसत नाही. म्हणजे ऑलमोस्ट सगळे प्रश्न 1-2 प्रश्न सोडले ना तर बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर आलेली असतात. पण जेव्हा हेच तुम्ही 50 प्रश्न सलग सोडवतात पेपरमधले, त्यावेळेला तुमच्या चुका जास्त होतात. कारण काय असतं, एका टॉपिकमधून दुसऱ्या टॉपिकमध्ये जाताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून मग ते जे ॲनालिसिस करणं मी सांगितलं ते करणं गरजेचं असतं. मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल. मी तुमचा जास्त वेळ घेतला त्याच्याबद्दल सॉरी. पण 17 तारखेनंतर पेपर 2साठी सुद्धा काही सेशन्स, काही इम्पॉर्टंट पॉईंटचे लेक्चर्स हे मी म्हणजे पूर्व आणि मुख्य दोन्हीच्या अँगलनी जे इम्पॉर्टंट असतील असे जे टॉपिक आहेत त्याचे लेक्चर्स आपल्या चॅनलवरती घेऊन येईन. अगेन सांगते आहे, पूर्व परीक्षेला तुम्ही कितीही अभ्यास करा तो कमीच पडत असतो. मुख्य परीक्षेला तुम्ही एका दिवशी थोडा जरी अभ्यास केला ना, तो अभ्यास तुम्हाला 1-2 मार्क्सनी वरती घेऊन जात असतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. आजूबाजूला फार जर पाहत बसला की ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, तुम्ही फायनलपर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही प्रत्येक दिवशी डोक्यात हे ठेवून अभ्यास करा की येणाऱ्या लिस्टमधला टॉपर मी आहे. भले आज तुमची तयारी नाही आहे, ते डोक्यात ठेवा. पण त्याच्यासोबत हेही डोक्यात ठेवा की एक टॉपर आत्ता काय करत असेल. म्हणजे जो कोणी टॉपर येईल तो टॉपर यावेळेला काय करत असेल हा प्रश्न स्वतःला विचारायचा, अभ्यासाला लागायचा. आणि जी गोष्ट तुमच्या अभ्यासाच्या मध्ये अडथळा निर्माण करते त्या गोष्टीपासून स्वतःला इतकं दूर न्या की तुमच्या आजूबाजूला ती फिरकली पण नाही पाहिजे कुठलीही गोष्ट. क्लिअर? खूप खूप शुभेच्छा पुढच्या तयारीसाठी. व्हिडिओ घेऊन यायला थोडं लेट झालं त्याच्याबद्दल क्षमस्व. अगेन सांगते, फ्रीमध्ये आहे म्हणून त्याची क्वालिटी कमी आहे असं समजू नका. खूप मुलांनी याच्यापूर्वी त्याचा अभ्यास करून त्याचा उपयोग करून घेऊन एक्झाम क्लिअर केलेली आहे. तुम्हाला पण त्याचा डेफिनेटली फायदा होईल. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि प्रॉपरली अभ्यास करा, कॉन्फिडंट राहून अभ्यास करा. ठीक आहे, थँक्यू.